आज योहानला ना मला काही वेगळं नाश्त्याला द्यायचं होतं, म्हणजे की स्वीट पोटॅटो द्यायचं आहे. कारण नेहमी मी चपाती किंवा चपाती भाजी किंवा दुसरं काही बनवते ते देते. मग आज विचार केला की भरपूर दिवस झाले त्याला स्वीट पोटॅटो नाही दिलेलं आहे, मग तो देते असं. मग मी सकाळी पहिलंच उकळवून घेतलं आणि मी ह्या पद्धतीने जेव्हा त्याला द्यायचं असतं ना, तेव्हा असं चाळणीवर असे काप कापून ठेवते आणि असे उकळवते, म्हणजे पाणी टाकून उकळवत नाही. मग त्यानंतर इथे मी भाजीची तयारी केली. तर गवारीची भाजी बनवते मी टिफिनसाठी, तर त्याची पटापट तयारी करून घेतली. आणि तुम्हाला तर पहिलेच माहिती आहे की गवार आणि भेंडी माझ्या घरामध्ये भरपूर प्रमाणात खातात आणि आवडतं सुद्धा सर्वांना. आणि योहानसुद्धा खातो. त्यामुळे ना मला भरपूर वेळा असं म्हणजे गवार भेंडी, म्हणजे उन्हाळा असो हिवाळा पावसाळा काही असो, पण गवार भेंडी ही कंपल्सरी माझ्या घरामध्ये बनतातच, भरपूर वेळा बनत असतात आणि खायला पण खूप टेस्टी असतात. आणि अशा कोरड्या भाज्या मला तर अतिशय आवडतात, म्हणून मी ह्या पद्धतीने बनवते. आणि नाश्ता पण आज मी तोच केला, मस्त चपाती भाजी नाश्ता करून घेतला आणि मग त्यानंतर टिफिन भरायला तयारी केली. मग इथे शेलेचा टिफिन भरून घेतला आणि बघा अशी कोरडी भाजी ना खायला चपातीसोबत किंवा भातासोबत असं मिक्स करून खायला किती मजा येते ना. मला पण अतिशय आवडतं आणि मी ह्याच पद्धतीने जास्त बनवते. आणि आज जरा व्हिडिओ मी कमी शूट केलेला आहे, जास्त शूट केलेलं नाही आहे, तर म्हणून हा छोटासाच व्हिडिओ आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.